प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेचा जबरदस्त टर्निंग पॉइंट आलेला आहे। मुळातच आता मात्र इकडे आपण पाहिलं की रमाकांत राजेश शिर्के यांची आता मालिकेत एंट्री झाली आणि मग त्यानंतर वल्लरी मात्र आता त्यांना गायब करण्यासाठी मोठा प्लॅन करते आणि आता इकडे सगळ्यात महत्त्वाचं श्रीकांत धुमाळला त्यांच्या मागावरती पाठवते, कारण ती आता त्याला धमकी देते, जर का इकडे रमाकांत राजेश शिर्के इकडे आले तर तुझ्यासोबत माझी तर वाट लागेल, पण आपण दोघं पण बाळाच्या भावात जाऊ आणि त्याच कारणासाठी आपल्याला लवकरात लवकर काहीही झालं तरी सुद्धा त्याला आता संपवायला पाहिजे। पण या सगळ्यामध्ये ज्या वेळेला आता श्रीकांत धुमाळ पाठलाग करत इकडे आता रमाकांत राजेश शिर्केचा जाणार, त्यावेळेला स्वतः रमाकांत राजेश शिर्के, श्रीकांत धुमाळ आणि वल्लरी या दोघांचं महाभयंकर सत्य इकडे आणणार, ते म्हणजे अर्णवच्या समोर। आणि एका झटक्यात अर्णवचे डोळे आता प्रेक्षकांनो उघडणार आहेत। म्हणजे आत्तापर्यंत वडिलांचा म्हणजे वडिलांवरती खूप नाराज असणारा अर्णव आता या क्षणाला कसा काय बदललाय, किंवा या सगळ्यामध्ये त्यांनी आता वडिलांच्या वरचं प्रेम कसं व्यक्त केलंय। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला ईश्वरी तो फोटो घेऊन चाललेली आहे आणि त्याच वेळेला ईश्वरी फोटो घेऊन जात असताना तिला आता राजेश धडकलाय। राजेश ज्या वेळेला ईश्वरीला धडकलाय त्यावेळेला तो फोटो खाली पडलाय आणि फोटो खाली पडल्यावरती मग आता ईश्वरी सांगायला लागते, तुम्ही ओळखता का यांना? आणि यावरती राजेश आता चाच पडत म्हणायला लागतो, म्हणजे आता ह्याच्या आधी मी ह्यांना ओळखत असेल की नाही हे मला माहित नाहीये, पण आता मी ह्यांना कुठेतरी पाहिलंय असं वाटतंय। त्यावरती ईश्वरी त्याला जोर द्यायला सांगते, कुठे पाहिलेत तुम्ही? आता इकडे राजेश सांगायला लागतो, खरं तर या माणसाला मी कुठे पाहिले ना हे मी आठवून तुला नक्की सांगेन। इकडे राजेशने उलटा डाव खेळलाय, ते म्हणजे आत्तापर्यंत आपल्यासोबत नाटक करणाऱ्या वल्लरीला आता मात्र उलट तिच्या जाळ्यातच अडकवायचा हा सगळा प्लॅन आहे। मग त्यानंतर आपली ईश्वरी आलेली आहे, ती म्हणजे आईकडे की कन्फर्म करायला की आता म्हणजे काय नक्की त्या दिवशी घडलं होतं ते। त्यानंतर मग आता ती सांगायला लागते, हो म्हणजे आता हेच आहेत रमाकांत राजेश शिर्के। आणि आता त्यावरती ईश्वरी सांगते, आई मी ह्यांना पाहिलं होतं, म्हणजे रामनवमीच्या वेळेला आम्ही जेव्हा मंदिरामध्ये गेलो ना तेव्हा आता हे तिकडेच होते। यावरती मग आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे सुप्रिया, अगं मग तू त्यांना का नाही अर्णव सरांशी भेट घालून दिलीस? यावरती ती सांगायला लागते, अगं अर्णव सर त्यांचं फक्त नाव काढलं ना तरी सुद्धा इतके चिडतात ना की मला खरंच काही कळत नाही की मी त्या दोघांची भेट घडवून कशी देऊ। त्यावरती मग आता ती सांगते, मग काय करायला पाहिजे? त्यावरती म्हणते, राम मंदिरामध्ये तुला सापडली ना, तू राम मंदिरात जा। तोपर्यंत लगेचच राम मंदिरामध्ये आता मात्र ईश्वरी आले आणि तिने आता सांगितले की काल ज्या वेळेला मी तुम्हाला या माणसांना इकडे आले होते, म्हणजे त्यांनी असं दाढी वाढली होती, डोक्याला फेटा बांधला होता, त्यावरती ते म्हणतात ते काय, तिकडे ते बाबा आता भजन करत बसलेले आहेत असं म्हटल्यावरती ईश्वरी ताबडतोब त्या दिशेने येते। बरं इकडे तोपर्यंत वल्लरी आलेली आहे, ती म्हणजे भेटायला श्रीकांत धुमाळला। आणि श्रीकांत धुमाळला ज्या वेळेला वल्लरी भेटायला आली आणि त्याच वेळेला मग आता वल्लरीला श्रीकांत धुमाळ म्हणतात, तुम्ही मला कसलं घाबरवताय की रमाकांत राजेश शिर्के परत आलेत तर मला घाबरवायची खरंच काही गरज नाहीये। आणि त्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते वल्लरी, तुला नको घाबरवू, तू कुणाला घाबरवू? मुळातच या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे म्हणजे तू पण त्यात अडकणार आहेस ना, आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये तुला आता मी काही सांगतोय ते ऐक। त्याला जर का आत्ताच्या आत्ता संपवलं नाही ना तर आपल्यासाठी हे महा कठीण काम असणार आहे। मुळातच त्याला आता पहिले संपव, त्याला संपवलं नाहीस तर मात्र आपल्यासाठी म्हणजे कर्दनकाळ ठरेल तो। यावरती लगेचच मग आता तो सांगायला लागतो, मी एकटा का हे काम करू? यावरती ती सांगते, ठीक आहे, तुला जी काही मदत हवी असेल ती मदत करायला मात्र आता मी तयार आहे, फक्त त्याला संपवायचं काम कर। आणि तो आता राम मंदिराच्या इथे आहे, राम मंदिराच्या इथे जायचं आणि त्याला संपवायचं, बस बाकी काहीच नाहीये असं म्हटल्यावरती लगेचच मग आता तो सांगतो, ठीक आहे, बघतो मी काय करायचं ते। प्रत्येक वेळेला जेव्हा आता अशा काही गोष्टी असतात त्यावेळेला तुम्ही आता मला सांगता, म्हणजे प्रत्येक वेळेला अडकायचं जे काही असेल ते सगळं मला अडकवता। यावरती मग आता ती सांगते, तुझ्याकडेच पुरावे आहेत ना, तो तुझ्यापर्यंत नक्की पोहोचणार। आणि ती ईश्वरी काही त्याच वेळेला ईश्वरी आता मात्र बाबांच्या समोर आलेली आणि त्यांना सांगते, का पळताय? आयुष्यातून लांब पळून जाऊन आता प्रॉब्लेम सुटणार नाहीयेत, तुमच्या माघारी सुद्धा आता खूप प्रॉब्लेम आहे। मुळातच आता इकडे तुमचा मुलगा याला आता तुम्ही सगळं सत्य सांगायला पाहिजे, त्याच्यामुळे माझं आयुष्य सुद्धा आता खराब होत आहे।
त्यावरती बाबा आता सांगायला लागतात, मला नाही कळलं, काय बोलतेस तू, तू कोण आहेस? त्यावरती ती सांगायला लागते, मी तुमच्या मुलाची बायको ईश्वरी अर्णव राजे शिर्के. आता मात्र त्यांना इतका आनंद झालेला आहे आणि त्याच वेळेला ते आता खूपच खुश झालेले आहेत. काय, तू अर्णवची बायको, अर्णवचं लग्न झालं? यावरती ती सांगते, हो, पण आता तुम्ही इकडे सत्य सांगत नाहीयेत म्हणून आमच्या आयुष्यात आमचं लग्न जरी झालं असलं तरी आता ती घडी सुरळीत मात्र अजिबात बसलेली नाहीये आणि म्हणूनच मला तुमची मदत पाहिजे. त्यावरती ते सांगतात, माझी मदत? यावरती माझ्यामुळे तुमच्या आयुष्याची घडी सुरळीत बसली नाही, ईश्वरी सांग. त्याच वेळेला ईश्वरीची आई सुद्धा तिकडे आलेली आहे आणि ईश्वरीची आई सांगते, मुळातच माझं आयुष्य तर आता या सगळ्यामुळे बर्बाद झालं, पण माझ्या मुलीचं आयुष्य मला बर्बाद होऊ द्यायचं नाहीये आणि त्यासाठी मी तुम्हाला विनंती करते, तुम्ही या सगळ्यामध्ये काहीही असेल ना तरी सुद्धा आता मात्र हे सगळं जे काही सत्य आहे ते सगळं सत्य आता तुम्ही तुम्ही सगळं सत्य ह्यांच्या अर्णव सरांना, माझ्या जावयांना सांगा, नाहीतर या सगळ्यामध्ये आता मात्र खूपच मोठा गोंधळ होईल. असं म्हटल्यावरती ते सांगतात, ठीक आहे, पण त्याचबरोबर आपण फक्त सत्य सांगून चालणार नाही. तर मला असं वाटतंय की आपण ना श्रीकांत धुमाळ यांच्या तोंडून जर का सत्य सांगितलं ना की त्यांना हे सगळं कुणी आपल्याला सुद्धा समजेल आणि त्यानंतर अर्णवला सुद्धा आता समजेल. असं म्हटल्यावरती मग आता ते सांगतात, मुळातच मी इकडे जरी राहत असलो ना तरी माझे खबरी चारी बाजूला आहेत. मी या सगळ्यामध्ये आता खबर काढलेली आहे की श्रीकांत धुमाळ माझा पाठलाग करत आहेत. त्यांना आता कुणी हे सगळं सांगितलंय हे कळण्याची वेळ आलेली आहे. फक्त आता आजच्या दिवसाला संध्याकाळी 8 वाजता तू आता अर्णवला घेऊन तिकडे ये. असं म्हटल्यावरती ईश्वरी आता विचार करते, काय करू, अर्णव सरांना घेऊन मी तिकडे कशी जाणार आहे? तिला काही कळतच नाहीये आणि ती या सगळ्यामध्ये आता मात्र विचारते आहे की अर्णव सर, आणि ती आता अर्णवकडे आलेली आहे. अर्णव सर, आज जरा आपण बाहेर जाऊया. आणि या सगळ्यामध्ये तो सांगायला लागतो, कशासाठी? यावरती ती सांगायला लागते, माझ्यासोबत चला ना, मला तुम्हाला घेऊन काहीतरी दाखवायचं आहे. असं म्हटल्यावरती तो सांगतो, मिस इंदोर, तुझ्या डोक्यामध्ये आता काही नवीन प्लॅन तर नाहीये ना? यावरती ती सांगते, नाही, तसं काही नाहीये, मी फक्त जे काही सांगते ते आता ऐका. असं म्हटल्यावरती तो सांगतो, ठीक आहे. आणि त्यानंतर मग आता ईश्वरी विचार करते, मी तर यांना घेऊन चाललेली आहे, पण तिकडे गेल्यावरती आता इकडे तो श्रीकांत धुमाळ हा जर का नाही भेटला तर मात्र खूपच मोठा गोंधळ होईल आणि मग मात्र आता अर्णव सर चिडतील. पण ठीक आहे, काहीही झालं तरी सुद्धा मला आता हे सांगायलाच पाहिजे अर्णव सरांना. असं म्हणत ती आता विचार करत असते आणि त्यानंतर अर्णव आणि ईश्वरी हे दोघं जण मात्र आता मंदिराच्या दिशेने चाललेले आहेत. ईश्वरी मनातल्या मनामध्ये प्रार्थना करते आहे की लवकरात लवकर आता त्या श्रीकांत धुमाळचं जे काही सत्य आहे ते सत्य अर्णव सरांच्या समोर आता येऊ दे, नाहीतर खूप मोठा गोंधळ होईल. दोघं जण ज्या मंदिराच्या इकडे आलेले आहेत त्याच वेळेला मात्र आता इकडे रमाकांत राजे शिर्के यांनी तर खूप मोठा गहजबज करून टाकलाय. रमाकांत राजे शिर्के यांनी आता चांगल्याच पद्धतीने त्याला आता पकडलेलं आहे आणि त्याचबरोबर वल्लरीला पकडलेलं आहे. ज्या वेळेला आता ह्या दोघांना पकडून रमाकांत राजे शिर्के भूतकाळाचा जाब विचारतात आणि ते सांगायला लागतात, वल्लरी, मला खरंच वाटलं नव्हतं की तू आता हे सगळं करशील. आता खरं सांगायचं तर तू तिची वहिनी होतीस आणि ती सात्विकाच्या वहिनी होतीस, तिच्या डोक्यामध्ये असं काही भरवलंस. तितक्यात ईश्वरी अर्णवला घेऊन तिकडे पोहोचले आणि त्याच वेळेला तो सांगायला लागतो, तुझ्यावरती किती विश्वास होता, तू का हे सगळं केलंस प्रॉपर्टीसाठी? आणि या तुमच्या प्रॉपर्टीच्या मुळे आमचं किती आयुष्य बर्बाद झाली माहितीये. माझ्या सात्विकाने या सगळ्यामध्ये मात्र आता मला सोडून गेली, त्यानंतर माझं आयुष्य बदललं आणि त्यानंतर माझ्या मुलाच्या सुद्धा आता आयुष्याची दाणादाण झाली. आणि हे सगळं होत असताना तुम्ही मात्र आता प्रॉपर्टीसाठी हे सगळं केलं, पण एखाद्याचं आयुष्य हे आता बर्बाद करून तुम्हाला काय मिळालं? असं म्हणत खूपच आता चिडलेला मात्र आता अर्णवच्या समोर आपल्या वडिलांचं सत्य आलेलं आहे. बरं, हे सगळं अर्णव आणि ईश्वरी तिकडे आलेले आहेत आणि त्याच वेळेला बाबा सांगतात, हेच सत्य तुझ्या समोर मला आणायचं होतं आणि त्यावरती मग आता सांग, हे सगळं तुला कुणी करायला सांगितलं? असं म्हटल्यावरती श्रीकांत धुमाळ अर्णवच्या समोर आता सगळं सत्य सांगतोय. हे सगळं वल्लरीचं कारस्थान आहे, त्यांनीच मला पैसे दिले होते आणि त्यांनीच ईश्वरी मॅडमना सुद्धा आता किडनॅप करायला सांगितलं होतं. मी एक फक्त प्यादो होतो. मी आता जे काही करतोय ते माझ्या इतक्या वर्षाच्या इतक्या वर्षापूर्वी केलेल्या एका चुकीचा परिणाम आहे.
ही चूक जर का माझ्या हातून घडली नसती ना, तर कदाचित आज मी हे सगळं करत नसतो आणि मला या सगळ्यामध्ये हे करायची गरज पण वाटली नसती. पण हे सगळं जे काही घडतंय ते माझ्या त्या एका चुकीमुळे आहे. खरंच मला या सगळ्याची खूप लाज वाटत आहे, असं म्हटल्यावरती अर्णव आणि ईश्वरी यांच्यासमोर वल्लरीचं जे काही काळं कारस्थान आहे ते काळं कारस्थान एका झटक्यामध्ये ईश्वरीच्या समोर आता इकडे बाबांनी आणलेलं आहे.